हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू. तर सगळ्यांचं झालं का जेवण? हे बघा इथं माझं जेवण चाललंय या. दिवसभर घरीन दिव्यानं दळण करी झालंय माझं काम. एकटीच घरी असती तरी स्वयंपाक उरकत नाही. आत्ताशी जेवायला लागली या. तर हो का जेवणात आज काय बनवलंय? ही भेंडी सुद्धा कापलेली उचलली नाही, झाडू सुद्धा मारलं नाही, पण म्हणलं पहिलं खायला बसावा. हो का तांब्या भरून घेतलाय, बोरचं पाणी आणलं या. भेंडी बाजरीच्या भाकरी टोपलं भर केलेल्या आहेत, दिसलं का? तर बघा कोण आहे ही पाहुणी बाई, आपली बाय आहे. बाय निघाली होती आज. नग बाया जाते मी, माझं पोरग उपाशीच राहिलं नासन तसं. म्हणलं राहू द्या, म्हणलं छोकलीचा बाप आज यायचा आहे. मग छोकलीच्या बापानं पण थांबायला सांगितलं का नाही? सांगितलं पोरांनी बी सांगितलं. पोरानं सोन्यानं सुद्धा सांगितलं. तर तुम्हाला वाटत असं ही कोण आहे? तर ही आमची सासूबाई आहे, मावस सासूबाई. मावस सासूबाई आहे. ह्यांना पण घेतलं थांबून, रात्रीच आल्या होत्या, घेतलं थांबून मॅच. बाय पण चालली होती. बायला म्हणलं छोकलीचा बाप येणार आहे, म्हणलं थांबा. सोन्या सांगायला बापाला, पप्पा आत्या चालली, आत्याला थांबा म्हणा आजच्या दिवस तुम्ही येऊस्तर. मग मी आपण बायला जरा बोलली. बायला म्हणलं तुम्ही वर्षातून एक बार येत आहे म्हणलं. ते बी म्हणलं छोकलीच्या बापाची गाठ भेट घेत नाही काय नाही. छोकलीचा बाप तर म्हणलं त्या गाडीवर असल्यामुळं म्हणलं ती बी तिकडं येत नाही, कारण छोकलीचा बाप हिंडत फिरतच नाही कुठं. मग आता आल्यात तर म्हणलं आज यायच्यात आणि तुम्ही जायचं म्हणलं. मग आता एका रात्रीनं काय होतंय म्हणून मी पण थांबवून घेतलंय. तर त्या म्हणत होत्या इंद्रायणीनं जाती. ही काल केला मसाला, अजून त्या मसाल्याला तर ते मसाल्यावाली तर म्हणत असन ह्यांना काय त्या मसाल्याला काय ही आहे का नाही वाली कुणी. असलंच काम झालेलं हा. सोन्याला आणि कावीला पाठवलं सकाळी शाळेत पोहे खाऊन. पण कावीची काहीतरी रिक्षाच हुकली. सण्याची कावीची ते सण्याला मी सोडून आली गाडीवर आणि कावीची हुकली रिक्षा. तर ह्यांना काय भेंडी आवडत नाही वाटतं, ह्या भेंडी खात नाही. त्या पण म्हणलं करू का दुसरं कालवण, तर नको म्हणायला लागलं जे आहे ते खातो. कारण पाण्याला गेली, लाईट गेली. परत मेघाताई ही ती तिथं थांबली होती, म्हणजे मेघाताईच्या इथनंच पाणी आणते, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मग म्हणलं आता घरी जाण महागारी येईन. मग परत म्हणलं आणि घरी जाऊन पाणीच नसल्यावर घरी स्वयंपाक तर कसा करणार. त्यामुळे म्हणलं थांबते तिथं थोडं थांबले. हांडा कळशी चांगलं धुतलं. मी तर काय जारचं पाणी प्यायचं सोडून दिलं, मी आपले बोरचंच पाणी पिते. मग ह्या दोघींना फिल्टरचं पाणी आणलं कळशी भरून. म्हणलं पहिले तुम्ही कळशी कुठं ठेवायची तर ठेवा, म्हणलं उघडी ठेवा, नाही तर त्याला कापड घालून ठेवा, पाणी प्या, नाही तर नका. तर हे आमची चुलत सासू आहे. आणि लगीन जे झालं ते ह्यांच्या नातीचं झालं. हे माझी चुलत सासू पण आहे आणि मावस सासू पण आहे. सख्या बहिणी सख्या जावा होत्या आहे का नाही. आणि ह्या दोघी जण माया लेकी झाल्या. हे माझी सख्खी ननंद आहे आणि ही ह्यांची मावशी पण आहे आणि चुलती पण आहे, असं आहे. त्यामुळे ह्यांची पण लय बऱ्याच दिवसानंतर गाठ पडली आहे का ना. ह्या बी दोघीकडे एकीमेकीकडे जाणं येणं होत नाही, काय नाही. ह्यांना नातवंडातनं सवड नाही आणि त्यांना लेकातनं सवड नाही. त्यामुळे तिथल्या तिथं असून पण ह्यांना एकीमेकीकडे जाणं होत नाही. मग योगा आला होता, दोघी भेटल्या, मग इरबळ गप्पा ही ते मारल्या त्यांना. तसं रात्री लय उशिरा आम्ही गेलतो मसाला कुटायला आणि आत्या आल्या. मला फोन केला त्यांना कुठं आहेस म्हणून. मी म्हणलं घरीच आहे म्हणल्या चहा करून ठेव, मी यायला लागली चहा प्यायला. मी म्हणलं बरं या म्हणलं दुकानाकडं. तुला खोटंच वाटलं मी आली. मला खोटंच वाटत होतं. मग आम्ही म्हणलं दुकानाकडं आहे. ह्यांना कुठल्या दुकानाकडं आम्हाला बघितलं काय मला माहितीच नाही, पण आम्ही होतो डंक्यावर. मग आमच्या समोरनं गेला, मी हाक बी मारली. म्हणलं ह्या जात्याल घरी, म्हणलं परत घराला कुलूप बघून म्हणते ह्या कुठं गेल्या कुणाच ठाव. बघते इथं येऊन तर कोणीच नाही, तिथंच उभं राहिली. हा मग मी म्हणलं बायला चला म्हणलं आता गेल्यात घरी म्हणलं. मग आम्ही आलो तर त्या निघाल्याच्याच तयारीत होत्या बहुतेक. मी काय बाहेरच निघाली होती. हा मग तेवढ्यात आम्ही आलो.
आणि त्याच्या अगोदर मी सण्याला धोपाटला होता निबार झाडून. म्हणलं 2-3 दिवस झालं तुझं नखरच चालल्यात आहे. म्हणलं तुला मी अगोदरच वॉर्निंग दिली होती की कुठं जाऊ नको तू. शाळा झाली की अभ्यास करत नाही काय नाही, दप्तर तिथं फेकतोय हिंडायला जातोय. मग सण्याला हाणला निबार आणि त्याच रागाच्या भारात होती मी. ये बाय घ्या की बाय भेंडी. भेंडी घे, भाकर घे. हं? बघा बघा ह्यांना कसं खाया पिया घालायचं, खाऊ वाटना. रात्री मासं आणलं होतं बायला खायला, खाल्लं का मग? पण आत्यानं नाही खाल्लं. आत्याला मागून आणलं मी कालवून पनीरचं मेघात ऐकून. त्या खात नाहीत ना, त्यांना वशट खात नाही, त्या जातात बाळू मामाला. नाही पण मी पहिल्यापासून मासा खातच नाही. आहे का? मग आत्या बाळू मामाला जातात त्यामुळं त्या म्हणल्या मी काय वशात कोणचंच खात नाही. मी म्हणलं अंडे आणू का, म्हणलं नाही, म्हणलं मला खायचंच नाही, म्हणलं काय जे असून ते खाते. मग सकाळची मेथीची भाजी होती, पण म्हणलं बघावं. मग पाण्याला गेल्यावर मेघात ऐकूनच म्या कालवण आणलं थोडं. मग त्यांना खाल्लं, आम्ही खाल्लं मासं. मग आज म्हणलं काय तर चिकन फिकन आणावं, तर म्हणलं एक जण खायचं आणि एक जण नाही खायचं, मग बरं नाही दिसत, म्हणलं नकोच म्हणलं. मग सकाळ गडबडीमध्ये भेंडी कापली. भेंडी कापायला पण लय उशीर लागतो. पुन्हा धुणं भांडी, पुन्हा पोरगं शाळेत सोडायचं, पुन्हा पाण्याला जायचं, हे इकडं तिकडं जाऊन हो का ह्यो टाइम झाला बघा जेवायला. आता किती वाजल्या त्या, किती वाजल्या अजून काय सांगितलं नाही, एक वाजलं सगळं. आता खाऊ तर ह्या दोघींना बी वाटत आहे. गे गे जर भेंडी लागते या, लागते ना त्या, लागते ना बाय चांगली लागायली गं. हा का भेंड. कसं आहे माहिती आहे, आमच्यासारखं खाण्यात नाही. आम्हाला उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या, डाळीच्या आमट्या, वांग्याचं कालवण असलं गोड लागतं. ते. अरे तुलाच लागला फोन, चुकून लागलाय म्हणा. चुकून लागलाय. ठेव मग. त्यांना टाइम बघायला हवं, त्यांना फोनच त्यांच्याकडून लागला. आता काय लोणचं बिन चालू का? कुठून? घरी नाही दुकानात. मग ठीक बस झालं. घरी नाही लोणचं. लोणचं केलं होतं, संपलं लोणचं आपलं. मी बी इकडं तिकडं कुठं जिकडं जाईन तिकडं जाताना घेऊन जाऊन लोणचं संपलं. मला त्याचा फोन आला ठेवला नाही, तिकून त्याने ठेवलं, कोणाला कट केला म्हणून लागला. आज छोकलीचा बाप यायचा, सकाळी त्यांचा फोन आला होता. सकाळी बोलले त्याला, माझे लेकरं बोलत होते. मी म्हणलं तू किती दिवस झालं माझी गाठ घेतली. मग म्हणलं राहाच्या दिवस म्हणलं मी येतो. 1 वाजले. 1 वाजले बघा, म्हणजे सकाळच्या जेवणाला आम्हाला 1 वाजली या. काय करू, जवळ तर काय नाही, इकडं जा तिकडं जा सकाळ सकाळ. आणि त्यात मध्ये रात्री 1 वाजली झोपायला आम्हाला, हाय ना आता 1:30 वाजले. 1:30 वाजता झोपलोय. बायला विचारा. ह्या लग्नातल्याच गप्पा होत्या, लग्नातल्याच गप्पा होत्या, त्यामुळे झोपायला. मीठ करून टाकलं त्या लग्नाने. आता तर म्हणतात माझं डोकंच भरमीट झालंय. आता भरमीट का झालंय बघू आता आपण दुसऱ्या व्हिडिओच्या टायमाला. ह्यो व्हिडिओ इथं संपला, घेते खाऊन आधी पोटं बन पुन्हा युट्यूबा.